प्रियकर म्हणजे करेक्ट. तुला आहे का नाही? चला किचकट बरं का नाही, हे लई किचकट घुसलं तर जमेल. त्या मनाची पाठलाला एक प्रियसी आहे व थेबी त्या वाचणारी नीट आहे का, उगाच गण लाईत बसला का मोका. आणि त्याच्या प्रियसीचं नाव इच्छा आहे. आता दोघ जण राहिला याच्यात मन आणि इच्छा. मन म्हणताय माळ घाल, इच्छा म्हणताय उरूस होऊ दे. मन म्हणताय विद्वान, इच्छा म्हणते किती दिवस जगायचंय कर मजा. या दोघांनी याचा केला तमाशा, कुणी इच्छेला आणि म्हणून. आता घोटाळा असा झाला, ही पहिली त्याच्या प्रेमात इच्छा कोणाच्या गेलं मामाला मनाच्या, पण तिला माहीतच नाही हा पठ्ठ नपुसके. घोटाळा बरं मोठा. मन कसं आहे नपुसके. मग आता तिला ही बाळ कधी होणार नाही ना, इच्छेला कधीही बाळ होणार नाही का? तिचा प्रियकर नपुसक आहे, तिच्या कामाची तृप्ती होऊ शकत नाही. परत ऐका बरं का, ती देखणी आहे, हुशार आहे, चांगली आहे, तरुणही आहे. ओवी ऐकायची का? इच्छा ही कुमारी झाली कामात ते टाळून. सातव्यातली ओवी आहे. तरुण आहे इच्छा, कामाची इच्छा आहे, तिला कामही आहे, ती तरुणही आहे, देखणी आहे, पण तिची काम तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं तिला बाळ कधी होणार नाही. तिला बाळ कधी होणार नाही म्हणून ती सुखी आहे का दुःखी आहे? बस फिट बसलं, दुःखी आहे. पण ती प्रियकर सोडायला तयार नाही. लोक खाजवा नपुसक आहे पण तो प्रियकर. आता पुरीनं उत्तर द्या. एखाद्या मुलीला धोका बसला, ती मुलगी दुःखी असली तर ती माहिती कोणाला सांगते? आईला कधीच नाही. बापाला तर वारस सुद्धा करेक्ट मैत्रिणीला. मग आता ही कोणाला सांगत? मैत्रिणीला. खाजवा डोकं बरं का. आता तिची मैत्रीण कोण? लय डोकं खायला लागेल तुम्हाला, पण जेवढं बसून डोक्यात तेवढं. तिची मैत्रीण आहे, तिच्या मैत्रिणीचं नाव सांगा माया. बरोबर का? किती घोटाळा आहे. आता प्रियकर मन तो आहे ना पुस्तक, प्रियशी इच्छा. आता ती तू खाते. आपल्याकडे सुद्धा काही काही पोरी म्हणतात ना, काही नाही बाई मी त्याला पाहिलं, त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला हॉटेलला नेलं, मी 9 ग्लास रस पेले उसाचा, जलशी असल्यामुळं 9च्या 9 केले, त्याच्याकडे पैसे नव्हते, त्यानं घड्याळ घाण टाकलं. मग मी अंदाज केला, जो माझ्यासाठी घड्याळ घाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू शकतो, याचा अंदाज मी. आणि त्याच्या प्रेमात पडले आणि आम्ही दोघं पळून गेलो डोंगराला. तिकडे कुठंतरी झक मारली, कामाला राहिलो. मला मुलगा झाला, मग त्यानं मला पिसवायला सुरुवात केली. आता मी काय करू? अशी घेऊन काय? जेवढ्या पोरी भंगार पोरांबरोबर पळून गेल्या, सगळ्या पोरी जीवनात फेल गेल्या. एकही पोरगी यशस्वी झाली नाही आणि कधी होणार नाही. भंगारांच्या नादी लागून कुठं संसार होतो का? तात्पुरता विचार करून कुठं चालतं का? तात्पुरता विचार स्थिर केला पाहिजे. आणि पळून जाणाऱ्या पोरींचा अभ्यास करा तुम्ही. मला पोरी सगळ्या भंगारात पोरांबरोबर गेल्या, चांगल्या पोरांबरोबर कधी पोरगी जाणार. तुम्हाला आठवलं का पोरगी तहसीलदाराबरोबर गेली? आठवलं का कलेक्टर बरोबर गेली? नाही. भंगार पोरं सापडायची, झपरी झुपरी, याला छपरी म्हणायची, छपरी. आणि या छपरी पोरांबरोबर पळून गेल्या पोरी. हसण्यावारी गोष्टी नाही नका. हो, अजूनही तुम्ही अभ्यास करा. पोरी कधीच चांगल्या पोरावर प्रेम करणार नाही, कधीच नाही. पोरींचे 2 गुण आहेत, सांगूनच टाकतो दोन्ही बी. अति देखणी पोरगी कधीच गोऱ्या पोरावर प्रेम करणार नाही, कधीच करणार. कधी तुम्ही कोणताही इन जगात सोडपं सांगा मला, का दोघं सारखे आहेत. स्मार्ट मुलगी काळ्याच पोरावर प्रेम करणार. तुम्ही कोणाचाही घट्ट बसा, कोणताही जोडपता बसा घरी गेलो पहा. मी म्हणतो तेच हा कधीच नाही. दुसरी गोष्ट, चांगल्या पोरांवर पूर्वी प्रेम करीत नाही, हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. या 4 वर्षामध्ये मला मुलगी, मला मुलगी तुम्हाला आहे. मी थोडा तर वेगळा कीर्तनकार आहे, आपलं तुमचं जमणार नाही. मी तळतळीने बोलणारा माणूस आहे.
या 4 वर्षामध्ये जो बाप कधी आयुष्यात रडला नव्हता तो बाप पोरीने रडवलाय. वरांच्या गोष्टी राहिल्या नाही, आयुष्यामध्ये रडला नाही तो बाप रडला. आणि बाप पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो माझ्या मुलीला वाचवा, माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी तुमची मुलगी सापडेल. तो बाप घरी येतो आणि उशीमध्ये मुंडकं गुंतून रडतो. पोलीस त्याला फोन करतो तुमची मुलगी सापडली. बापाच्या डोळ्यातल्या पाण्याने पोलिसाचा पाय ओला होतो आणि बाप पोलिसाला म्हणतो मी माझी जमीन विकेल पण माझी मुलगी सुखी करेल, दुःखी करणार नाही. मुलगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे, माझा बाप माझा दुश्मन आहे आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे. रक्ताचा बाप भिकार कोणाच्या नादी लागून मुलीला दुश्मन झालाय. जरा निरीक्षण करा, सांगा हे चुकीचं आहे का? दुश्मन झाला तो रडला. अरे बाप तर वयस्कर होता, विषय सोडून द्या, पण भावालाही जीवन होतं. पोरीनो तुझ्या लग्नात भावाला नाचायचं होतं रे, त्याला ड्रेस घालायचा होता रे, त्याला एक वस्तू घ्यायची होती तुला, तू तिची आठवण ठेवली असती. त्याचे मित्र त्याला लग्नात बोलवायचे होते आणि तुझ्या लग्नाचा आनंद त्याला घ्यायचा होता. तो तुम्हाला दुश्मन झाला तो. आणि भिकार पोरांच्या नादी लागून पोरी आयुष्यातून संपून गेल्या. तुमचं काय मत आहे? आणि सगळ्या पडून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत, अल्पवयीन 13 ते 18. लाज आबरू हा विषयच नाही. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे, हे थोडं झोंबात आहे. मी म्हणजे वाल्या पोळी सध्या असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावत नाही. माया म्हणते रोज लफडे, रोज आयुष्यात नाही माया इतक्या शिव्या पाणी खायला नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि त्याची खरं बोलतो, रोज घोडे खातो रोज. पण सांगा मायला मंडळ मुलगी मला आहे हा विनोद आहे का? तुम्ही निरीक्षण करा मला. उद्या 12वीला पेपर आहे तर आदल्या दिवशी बाप पेट्रोल टाकून देतो गाडीला, हवा चेक करतो माझ्या मुलीचा पेपर लेट व्हायला नको. काय त्याची चूक आहे आयुष्यात? काय पनीर म्हणाले तर पलटी करून घालायचं का नाही? बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायचे, रात्रीचं कालवून सकाळी गरम करून खायचं, त्या बाईनं रोजानं जायचं आणि या भिकार पोरी पोसायच्या आणि यांनी आईबापाच्या इज्जती विषयीला टाकायच्या. कोणता न्याय? त्या भावाचं जीवन काय? त्याला जगायचं आहे. 4 माणसात त्याला मान आहे. अरे लग्न शब्द काढला तरी भावाच्या डोळ्यातून पाणी येत आहे. काय माझ्या बहिणीचा मी आनंद लुटला असता, पण आज माझ्या बहिणीलाच मला तोंडवर काढायला जागा ठेवली नाही. आणि मुलींच्या बाबतीमध्ये सगळं खतपाणी तिच्या आईचं असतं. आईला सगळ्या गोष्टी माहीत असतात. आया फक्त भामट्याचं सोंग घेतात, नाही तर आयांना सगळं माहीत असतं. ती फक्त बोलत नाही, नाही तर आपल्या मुलीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स करून घेतोय. आपली मुलगी रविवारी शाळेत जाते, तिचं हसणं बदललंय, तिचं बोलणं बदललंय, समजत नाही आईला. राणे बोलायच्या गोष्टी लाज नसल्यावानी पोरगी पडून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय वामाला बसली? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर आणायच्या घाटात दिसली मला, तर ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्री घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. रोज गायकाचा विनोद सगळी बघा. जे आयुष्य कमी झाले बापांचे, आयुष्य कमी झाले आणि मुलीवर बोलावं, फक्त ज्याला मुलगी आहे त्याला बोलावं. त्याला माहित असतं काय केलंय मुलीसाठी. अरे 10वीला मुलगी गेल्यापासून त्याला स्वप्न पडतंय असं करायचं. दोघं नवरा बायको जर चहा पेत बसले ना तर ते गप्पा काय मारतं मागे, थोडं ऍडजस्ट करू, थोडं चांगलं करू. आपले गेले ढेकळात आयुष्य, तिच्यावर नाही वेळ आली पाहिजे. कष्ट करू आपण, थोडं कर्ज काढू. तिथं काय म्हणते माहिती, मा गळा मोकळा करू, काहीच ठेवणार नाही गळ्यात, चालत नशीब असलं तर होईल परत. तो म्हणतो त्याने जर झालं नाही ना, हे आपल्याला पोटापुरती जमीन, एकच पोरग आहे आपल्याला, 10 गुंठे मोकळी करू, पण माझी पोरगी सुखी झाली पाहिजे. आणि या भिकार पोरी भंगार भंगारांच्या नादी लागून भिकार, आणि पोरं सगळे छपरी पोरं. फक्त थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, बिलागली पोर त्या. आणि पोर काम काय करतंय, ही रिवाच्या मोटरी चोरीत आहे, चोरीत आहे आणि मोटरसायकली चोरीत आहे. आणि हे त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय नट पळा ती पा ना पा ती आवडायला बा आवडत. सांगा विनोद आहे का? जगायचं कसं आहे भंगार भंगारवाली, काय उपयोग आहे त्याचा? नाही तरी गेला जन्मावा
इच्छेला बस अशी फिट ऐकणारी पाहिजे. आता तिनं हे सगळं दुखणं सांगितलं तिच्या मैत्रिणीला का बाई माझं असं असं झालं, मी प्रेमात पडले पण तू आहे न पुसन. आता घोटाळा असा झाला, जिला सांगितलं ना तिला नवरा नाही. डोकं खाजवा, मायेला नाही नवरा, पण माया इतकी नंगाटे तुम्हाला मला संपवलं. आपण कशात गुंतलो सगळे, नाही तर काय आपला जगाचा संबंध. आता ही पोरगी पोरगा का सांभाळायची, माया नातू का सांभाळायचा. काही काही बाया आयडिया राहते, सुनांना आयडिया. सुनबाईचा अभ्यास इतका हुशार असतो, तिला जर नवऱ्या संग फिरायला जायचं असेल ना गार्डन बिल्डरला, आणि पोराची जर अडचण होत असेल ना, तिच्याकडे एक आयडिया आहे. ती म्हणजे आमची पोर आहे ना त्यांच्या आजीकडे चांगलं राहते. आम्ही असू नसू आणि आजी आहे ना जीव लावते. दिले पोरं घरी, गेले आईस्क्रीम खाणार रस्त्यावर. आईस्क्रीम दोघांना 2 कांड्या घ्यावं का, एकच कांडीला 2 जण. त्यानं जी बाहेर काढली तिने शटात काढून टाकला. आणि ती पोर घरी आहे ना आजीच्या नागपुडीत वर घाल, लुगड्यावर पदरवर. आजी किती नरलाच काय माहिती का, काल येळवरते 2 नव्हते पण पोराने ना मला थोडी तुला सांगा तरी लाज वाटत. ती आजी गुंतली कशात, गुंतली. आणि म्हणजे काही काही पोरांकडे आयडिया आहे लय भारी. काही पोरांना जर काम करायचं नसलं ते काय म्हणतो, आमचं म्हातारा असलं ना बैलाची काळजी नाही, 3 वेळा बैलांना तो डावला म्हातारा. आई नाही नवरा बायको पोरं सांभाळले. आणि ती आजी काय आहे, आजी गुंतली. आणि आजी इतके नाता इतके हाल कोणीच करीत नाही. लुगडं वडील पदर वडील केस वडील, पण ती निर्लज्ज असल्यामुळे ती म्हणती त्यांना आहे ना आई बापाचं काही नाही. अगं बाई तुला वापरून घेतलं त्याने, तुला अक्कल कसं. काही काही लोक म्हणतात बोलता बोलता मी ग्रामपंचायत सदस्य आहे. अरे तू पागल आहे का सदस्य, तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावात. 13 लाखाला मागे घातलं गावाला. माझ्यावर प्रेम आहे, प्रेम नाही गेम आहे. लोक भ्रमात आहेत, गुंतले लोक सगळे कशात आहे भ्रमात. ज्ञानोबाराने ओवी केली 6व्या अध्यायात. ओवी इतकी सुंदर आहे, ओवी ऐका बरं का. ज्ञानोबरा म्हणजे त्या बाईचा नवरा कधी घराच्या बाहेर जात होता. तो म्हणायचं मी हारवरून. ती म्हणली बा बाजार आहे आज सोमवार आहे, आपला बेलेचा बाजार आहे, तुमच्या पायाला आहे ना काळा दोरा बांधते. आणि हरवल्यासारखं वाटलं कधवाने का पाच म्हणजे आहे का बरं तेवढा बाजार घेऊन या. गेलं डिरिंग मध्ये डोंबऱ्याचा खेळ चालू आहे. सापाची मुंगसाची झाली, त्याच्यात ते पळालं, द्वारा तुटला. त्याने बसूनच घेतलं, मी हरवलं अख्ख्या बाजारात मी हरवलं. ते एक जणांनी पाहिलं, तो म्हणला त्या बाईला जाऊन बाई तो नवरा हरवला. तो बोंबलतोय. ती म्हणजे हरवला, थांबा 5 मिनिटं. ती बाजारात आली आणि तो वर हरवलं म्हणत होता. तेवढ्यात तिनं तो पायात द्वारा बांधला. त्यानं खाली पाहिलं, सापडलं. माऊलीनं ओवी केली 6व्या अध्यायात. मी चोरीलो म्हणे, मी चोरीला गेलो होतो पण सापडलो. तसे तुम्ही मी भ्रमात आहे म्हणून दुःखात आहे. आपण भ्रमात आहे सगळं. मी नसलो काय होईल, मी माझं असलो काय होईल, हा सगळा भ्रम आहे. आजी नातू हा मायाचा तमाशा आहे. माया कशी आहे, माया विकणे भ्रमला
इच्छा आणि आता त्या मनाचा विषय संपला. आता हिला नवरा नाही आणि हिचा ना पुस्तक निघाला. आता इतकी गणना आला पुढे. मग आपल्याला भजन कोण करून देत नाही? माया. चांगल्या ठिकाणी जाऊन कोण देत नाही? इच्छा. आणि टाळी वाजून देत नाही ते मन. आणि ती काही आपल्याला चांगलं वागून देत. आता तिला नवरा नाही पण तिला 16 पोर आहे. डोकं खाजवलं तरच कीर्तन कळतं. मायाला पोरं 16 आहेत. आता ते 16च्या पोरं नीट ऐका. 16च्या 16 कोणाची पोर आहे ती? मायाची. तिला नाही नवरा पण पोरं 16. पहिलं पोरग आहे मी. आणि आज सगळी माणसं कोणी संपवली? मी जर नसले तर ते काय खाते? 22 वर्ष ते काय दगड खात होते. बाप आजारी पडला. अगं बाई भेटून जाय. अहो यायचंच आहे. त्यांच्या डब्याची अडचण आहे. अरे बाई पाहू. आता 22 वर्ष तो काय खात होता? पण मी असले तर त्यांना डबा आहे. शब्द मी आहे. आणि मी मुळे बापाचं प्रेम कमी झालं आणि नवऱ्यावरचं प्रेम वाढलं. मग जगातल्या सगळ्या माणसांचं हेच झालं. देवावरचं प्रेम कमी झालं आणि संसारावरचं प्रेम वाढलं. मी महाराज आहे. तू पागल आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? अरे बावला का तू पांडुरंगाचं लेकरू आहे. बहिणीला तुझा बाप आहे आणि रुक्मिणी तुझी आई आहे. तुला ती सांभाळते. तू फक्त तुझं काम कर. म्हणून म्हातारीचा पहिला पोरगा आहे. मायेचा पहिला पोरगा आहे मी. 16च्या 16 ऐकायचे आता. मी. दुसरा तू. तू तू माझी नाही ना. कुणाचीच नाही. आणि तू कुणाशी जरी संसार केला तर सुखी होणार नाही. अरे तिचं ऑपरेशन झालं. तिला 3 पोरं झाली. तुला पागल आहे का? मी. तू. किती 2. तिसरं तुझं माझं. किती पोरं झाली? मग जगातली वकील, न्यायालय, भांडणं, मारामाऱ्या, खून, सत्ता, पक्षांतर या सगळ्या गोष्टी या 4 गोष्टीवर आहेत. मी, तू, तुझं. 4च गोष्टीवर सगळं जे उलट पालट झालं. 4. त्या बाबळीपासून या बाबळी पथ तुझी जिरी तुझी जिरावली नाही ना. म्हणा लोकांना काय माहिती तू कोणता? सासूचं सुनाचं भांडण झालं ना. सून म्हणती भूक भूक. तुला काय भुकायचं भूक? मला फक्त पुत्र मांजर होऊ दे. मग तू ये. आणि मग मी पाहते तुझा खिलाडी कोणचा ऐकतो. अख्ख्या जगातली माणसं चौघांनी सगळी आणि आज बसलेली सगळी माणसं या 4च रोगाची बळी आहेत. माझ्या सकट. मी काय शहाणा नाही. मी तू आपण सगळे एकच आहे. फक्त मी उभा तुम्ही बसले. आपण संपलो फक्त चौघांमध्ये. मी, तू, तुझं. नवी नवरी पाहिली ना महिला मंडळ. नवी नवरी आता पाया पडतो. महिला मंडळ थोडी बदल करा. अरे त्या हळदी इतका खर्च लागणार आहे. अरे तुमचे डोके फिरले का काय? महाराज अजून मार्च लागायचा आहे. 35 डिग्रीपर्यंत तापमान गेलंय. आता हा भाग उगाच साधू संतांचा आहे म्हणून पाणी आहे. नाही तर इथून 10 किलोमीटरवर पुढे जा प्यायला पाणी नाही. तुम्ही विचार करा जरा. लग्न बिग्न साधे करा. अरे 9:30ला साखरपुडा करा. 10:30ला हळद करा ना 11ला लग्न करा. एका जेवणात लग्न करा. 100-200 लोक लग्नाला बोलवा. काय तमाशा लावलाय तुम्हाला लग्नांचा? हळदी इतका खर्च लागणार. 1300 माणसांचं जेवण हळदीला आणि 2,500 माणसाचं जेवण. आणि त्याच्यात तुम्ही झक मारली माहिती म्हणाला नाही. ती मेहंदीचा कार्यक्रमाला येते आता. तुमचे मेंदू कामातून गेले का काय? 50,000 रुपये खर्च आहे मेहंदीला आणि 10 रुपयाला कोण आहे? काय भिकारी व्हायची लक्ष नाही का? विनोद समजू नका. हे तरी खर्च कीर्तन आहे. कशाला पाहिजे? 50,000 रुपये मेहंदीला खर्च आणि 10 रुपयाला कोण आहे? 100 रुपयाला 10 कोण येतात? ते एका बादलीत घे. त्याच्यात पाणी टाक. नवरीच बादलीतून वर काय मेहंदीला. मोबाईल बंद करा. काय करतोय आपण? हा विनोद आहे का? मला सांगा.
कशाला पैसे घालत? अरे आज आजच्या काळात फक्त महाराज कार्तिक वारीच्या अगोदर जो पाऊस झाला त्याच्यावर गायन शेतकरी वाचला. तो पाऊस आपल्याला पाऊस नाही झाला, अमृत झालं. आज ज्वारी झाली केवळ पावसाची कृपा, आणि गाय वाचली. 8,000 रुपये ज्वारी झाली, 8,000 रुपये किलो. शेतकऱ्याची निघाली काल 2,500 रुपये झाली. निघाली आता आली मार्केटला 2,500. हे असंच आहे, शेतकऱ्याचं दूध 29 न घ्यायचं आणि पिशवीत घालून 70 न विकायचं. कारण ते पिशवीतलं प्युअर आहे. आमच्या दुधात घाण आहे ना, आमची काही गिन्नी खाते ना, त्याच्यामुळे क्वालिटी नाही. 500 पिशव्या दूध देतो महिला म्हणणार तुम्हाला. 500 पिशव्या तुम्ही फक्त मला 1 किलो तूप काढून दाखवायचं. तू 80 जरी मिळली दुधा. काय झालंय मला खरं कोणी बोलायचं नाही. आणि आता तर सध्या असे नियम झाले, जो खरा बोलल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही. नाही नाही नाही, खरा बोलला तो मिळाला. खरं कोणी बोलायचं नाही. बोलला त्याची क्लिप, बोलला त्याची बातमी, बोलला त्याचा गेम. इथून पुढे फक्त एवढंच म्हणायचं. बोलायचं नाही. लाईट गेली का वायरमॅनला खोला, एसटी आली नाही का ड्रायव्हरला खोला. 12 वर्ष झाली पहिली ते 9वीला परीक्षा नाही, एक पठ्ठ्या बोलत नाही. बोलायचं नाही, बोलल्यावर तो राहणारच नाही. हे सगळे अनुभव घेतले. माय इतके तर संकट कोणी काढले नाही संप्रदायाला. माय भावती आजही पहा रोज लफड आहे ना. खूप लोकांना लफड सोड. आज शिळीला बोलला ना उद्या मोकड्याला बोलला, आज बाईला बोलला ना उद्या गाड्याला बोलला. गेमच पट्टीच भावना दुखावल्या. शाळेतली स्थिती खरी का खोटी बोलायचं नाही. प्रत्येक शिक्षकाच्या खिशात वर्गात प्रत्येक शिक्षकाच्या खिशात जाताना मोबाईल आहे वर्गात. जर तो शिकवित असेल तर त्याला मोबाईल येत नसेल का? येत असेल मग तो थांबून बोलत नसेल का? बोलायचं नाही. जो बोलेल इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना ओके गेम त्यांनी त्यांची माफी मागावी. पण ही परिस्थिती आहे का नाही सांगा. ह्या 10वीच्या पोरांना तुम्ही 20 मार्क शाळेत जर द्यायचे बंद केले ना, निम्मे पोरं नापास होते. बोलन कोण? 20 पैकी 20 मार्क ह्या पोरांना शाळेत 10वीच्या किती? 20 पैकी 20. माझा पाडायची किती? 15. पर्याय निवडा 5 मार्काला, एका वाक्यात उत्तर 3 मार्काला, जोड्याला 2 मार्काला. काला पोर नापास होते. बोलायचं नाही कोण. कच्चा माल खावर गेला कच्चा. मी असं पोरग दाखल तुम्हाला आता 10वीला इंग्रजीत नाव लिहू शकत नाही, त्याला 52% मार्क आहे बोर्डाला. बोला तुमचं काय म्हणत. पण जो बोलत कितीला आहे? शिवीला आहे का मार्केट आहे? शिवीला आहे का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? लिक्विड करेक्ट. स्टोन, कार्बन, नो हा कार्बन सॉलिड, आणि कार्बन डायऑक्साईड गॅस. तू शिक्षणात आहे का? तू कितीला? शिमी का मराठी? शिमी. बापाच्या बायकोस टिंब टिंब म्हणतात. पत्नी हा सूर्य हा जे इतकी वाईट स्थिती, इतकी वाईट. बोलायचं बोलला तो मिळाल. तू कितीला आहे रे? 6वीला आहे का? घड्याळाला काटे किती? 12. कितीला आहे? 7वी. शिमी का मराठी? मराठी मिडियमला आहे का? पाणी हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? बोलणारा बाकी ते स्थायू आहे. पाणी
ए माझ्या आवाजात लोक ओरडायला आला मी सरकलो होतो मी सरकायचं सुद्धा नाही मला काही एक झटे का बोंग्याला सोड आता नाही नको ते गेले सुंदर